नमस्कार रसिक प्रेक्षक हो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणेशास वंदन करू, सरस्वती मातेस नमन करू. प्रेरणा नाट्य मंडळ सादर करीत आहे. प्रेरणा फाउंडेशनच्या अंतर्गत 2 अंकी नाटक आकांत. आकांत एका वेड्या बलात्कारितेचा, समाजाने ठोकरलेल्या अबलेचा जीव घेणा आकांत. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. समाजाने धिक्कारलेल्या या अबलेचा आकांत पाहताना समाजातील अनेक अत्याचारित महिला मुलींचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात. समाजात असा एकही दिवस नाही ज्या दिवशी महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत. लेखिका सन्माननीय सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी यांच्या लघुकथा कादंबरीचे नाट्य रूपांतरण सत्य घटनेवर आधारित असून नाटकाचा 2रा अंक हा काल्पनिक असून जर कोणाच्या जीवनाशी मिळता जुळता असल्यास केवळ योगायोग समजावा. समाजात दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. स्त्री पुरुष समानतेच्या घोषणा देणाऱ्या या काल्पनिक युगात खरोखरच स्त्रिया स्वतंत्र आहेत का, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. अगदी 3 वर्षाच्या बालिकेपासून ते अगदी 60 ते 65 वर्षाची महिलाही वासनेची शिकार होताना आढळतात. तसं पाहता कलियुगापासून स्त्री अत्याचाराच्या कहाण्या आपण वाचत आलोच आहोत. परंतु स्वतंत्र भारताच्या घोषणा दुमदुमणाऱ्या या युगात एखाद्या महिलेवर, मुलीवर बलात्कारासारख्या, हुंडाबळीसारख्या घटना घडतात. एकतर्फी प्रेमातून नकार दिल्याने तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून तिच्या चेहऱ्यासोबत तिच्या पुढील आयुष्याचे अस्तित्व शून्य केले जाते. तेव्हा स्त्रीला खरोखरच न्याय मिळतो का? न्याय देवतेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. कायद्याला लागतात पुरावे. या कलियुगात धनाच्या ओझ्याखाली कित्येक गुन्हे लपले गेले आहेत आणि म्हणूनच गुन्हेगारांची, वासनाधारी नराधमांची संख्या वाढत चालली आहे. चला तर पाहूया अशाच एका वेड्या अबलेच्या दुःखाची कहाणी. कोण आहे ती अबला? काय आहे तिच्या जीवनाचे रहस्य? काय आहे तिच्या दुःखाची दुःखमय कहाणी? चला पाहूया आकांत. आकांत एका वेड्या अबलेच्या आकांताची कहाणी. मराठी व मालवणीच्या सुमधुर संगमामध्ये रेखाटलेली एक दर्दनाक कहाणी. सूचना: या नाटकाचा प्रयोग प्रेरणा रंगमंचाचे मालक दिग्दर्शिका सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी यांनी असे जाहीर केले आहे की कुमारी शाईशा योगेश परब व तसेच वागणी किनारा रेसिडेन्शियल शाळेसाठी 40% निधी प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत दान करण्यात येणार आहे. नाट्य परिचय. लेखिका प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्षा व प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळाच्या निर्माता सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी. दिग्दर्शिका प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका, अध्यक्ष सन्माननीय दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी. आयोजक प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ व प्रेरणा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापिका, अध्यक्षा सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी व सचिव वैभव कुलकर्णी. ध्वनिमुद्रण श्री वैभव कुलकर्णी. प्रकाश योजना श्री वैभव कुलकर्णी कुमार रोहन गावकर. संवाद प्रस्तावना नाटकातील गीते सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी. नाटकाची नांदी लेखक सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी. साहित्य व्यवस्थापन ठेवणे दीपाली चौहान, दिव्या गावकर. आनंद विषय श्याम पालांडे, नीलम जाधव, रोहन गावकर, दिलेश देसाई. पात्र परिचय. समाजसेविकेच्या भूमिकेत सौ दीपाली विजय चव्हाण. खलनायक राघवन पाटलांच्या भूमिकेत श्री श्याम पालांडे. चंपा कामवालीच्या भूमिकेत दिव्या गावकर. दिनकर काकांच्या भूमिकेत श्री वैभव कुलकर्णी.
पाटली यमुना वहिनीच्या भूमिकेत नीलम जाधव, रुक्मिणी आजीच्या भूमिकेत सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी, पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत श्री आनंद विशेष, CID ऑफिसरच्या भूमिकेत प्रेरणा वैभव कुलकर्णी, CID ऑफिसरच्या भूमिकेत सौ दिव्या गावकर, पोलीस हवालदारच्या भूमिकेत कुमार दिलेश देसाई आणि कुमार रोहन गावकर, आणि नर्तकीच्या भूमिकेत बाल कलाकार असूनही मोठी कला निभावणारी नर्तकी वैष्णवी पाटील. समाजाने ठोकरलेल्या कित्येक वर्ष आकांत करत फिरणाऱ्या वेडा ताराच्या भूमिकेत स्वतः लेखिका, दिग्दर्शिका, आयोजिका, संकल्पना, निर्माता सौ दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर कुलकर्णी. चला तर पाहूया आकांत आकांत आकांत. काय आहे तिच्या जीवनाचे रहस्य, काय आहे तिच्या जीवनाचे सत्य, काय आहे तिच्या जीवनाची कहाणी, का होतोय तिचा आकांत.